श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम ज्या जागेवर आपण पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी. त्या जागेवर चौरंग किंवा पाट ठेवावा. त्यावर लाल रंगाचे कापड अंथरावे. त्याच्यानंतर हाताच्या उजव्या बाजूस शंख, घंटा आणि कळस मांडावा. त्या कळशात हळद, कुंकू, अक्षदा आणि ₹1.25 नाणे टाकावे. त्यानंतर त्यावर 5 आंब्याची पाने किंवा विड्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा. नारळाची शेंडी ही वर असावी व त्या नारळाला सोन्याचा दागिना कोणताही घालावा. त्यासमोर समई ठेवावी आणि ती पेटवावी. त्यानंतर पाटाच्या मध्यभागी तांदूळाची रास करून त्यावर सांगितल्याप्रमाणे गणपती, कुबेर, लक्ष्मी यांची मूर्ती ठेवावी. आणि जर मूर्ती किंवा फोटो नसेल तर पूजेची सुपारी त्यांचे प्रतीक म्हणून ठेवावी. त्यानंतर डाव्या बाजूला झाडू ठेवावा. त्यानंतर उरलेल्या जागेत स्वस्तिक, काढलेली हिशोबाची वही व पेन ठेवावे. पैसे ठेवावे आणि एका वाटीत नाणी ठेवावी. तसेच बत्तासे, लाह्या, गूळ खोबरे ठेवावे. त्यानंतर पाटाच्या आजूबाजूला छानशी रांगोळी काढावी आणि तिची हळद कुंकू लावून पूजा करावी. त्यानंतर तुळशीपासून रांगोळीने किंवा कुंकवाने लक्ष्मीची पावले काढत देवघरापर्यंत आणावी आणि त्यांची कुंकू लावून पूजा करावी. त्यानंतर पळीने 3 वेळा हातात पाणी घेऊन ते प्यावे आणि परत 1 वेळा पाणी घेऊन ते ताम्हणात सोडावे. त्यानंतर सर्वप्रथम गणपतीला ताम्हणात ठेवून त्याच्यावर पळीने 3 वेळा पाणी सोडावे. त्यानंतर पंचामृत 3 वेळा सोडावे. पुन्हा पाणी 3 वेळा पळीने सोडावे. त्यानंतर गुलाबजल घेऊन तेही 3 वेळा सोडावे आणि ती मूर्ती स्वच्छ पुसून परत जागेवर ठेवावी. याला अर्घ्य असे म्हणतात. असेच लक्ष्मीच्या आणि कुबेराच्या मूर्तीसोबत करावे. आणि मूर्ती नसेल किंवा मातीची असेल तर हीच क्रिया फुलाने, पाणी, पंचामृत शिंपडून करावे, ज्यामुळे मातीची मूर्ती खराब होणार नाही. त्यानंतर गणपती, मग कुबेर, मग लक्ष्मी अशी एक एक करत सर्व देवांची हळद, कुंकू, अक्षदा, फुले, गंध वाहून पूजा करावी. त्यानंतर अगरबत्ती ओवाळावी. त्यानंतर वही आणि झाडूची पूजा करावी. त्यानंतर पाटावर ठेवलेल्या बाकीच्या गोष्टींची सुद्धा पूजा करावी. त्यानंतर गणपतीची आरती फुलवात तुपात भिजवून ठेवावी आणि आरती म्हणावी. त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती म्हणावी आणि नमस्कार करून प्रार्थना करावी. मा लक्ष्मी मंत्र. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणावा. लक्ष्मी पूजनादरम्यान कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी? ऐन लक्ष्मी पूजनावेळी कोणासोबतही नगद म्हणजे रोख पैशाचा व्यवहार करू नये. श्री सूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक पाठ करावे. या रात्री अखंड ज्योत जाळावी. देवी लक्ष्मीला शिंगाडा, मकाने, नारळ, बत्ताशे, लाह्या, पान, करंजी, तांदळाचे लाडू, मुगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर, मिठाई अत्यंत प्रिय आहे. यामधून कोणत्याही पदार्थाचं नैवेद्य दाखवल्यास देवी प्रसाद ग्रहण करते. या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सुरू ठेवावेत. लक्ष्मी पूजा करताना कोणते नियम पाळावे? दिवाळीतील लक्ष्मी पूजन करताना देवघरात कुंकू किंवा शेंदुराचा वापर करून स्वस्तिक काढावे. स्वस्तिक चिन्ह हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि सुख समृद्धीत वृद्धी होते अशी मान्यता आहे. लक्ष्मी पूजनाच्या वेळी दारे, खिडक्या उघड्या ठेवाव्यात. म्हणजे लक्ष्मीचे स्वागत तुम्ही करत आहात असा त्याचा अर्थ होतो.
देवीला सात्विक आणि तुम्ही हाताने बनवलेला म्हणजेच घरी बनवलेला अगदी कोणताही नैवेद्य दाखवला तरी चालतो. लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवीच्या 2 मूर्त्या ठेवू नये. तसेच लक्ष्मीपूजनावेळी फक्त लक्ष्मी देवीची मूर्ती स्थापन करू नये. पूजन करताना लक्ष्मी देवी, गणपती आणि सरस्वती यांची मूर्ती उत्तर दिशेला स्थापन करावी. दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडूची फुले असलेले तोरण आवर्जून लावावे. लक्ष्मीपूजनाच्या आधी देवारा आणि देवपूजेचे साहित्य स्वच्छ करून घ्यावे. लक्ष्मी देवीची मूर्ती हसतमुख स्वरूपाची असावी. पूजाविधी सुरू असताना गाणी किंवा नाच करू नये, त्यामुळे पूजा नीट होत नाही. खूप जण फार घाईत किंवा कसे तरी पूजा करतात, तसे मुळीच करू नये. लक्ष्मी देवीसोबत नेहमी गणपती किंवा सरस्वती देवीची पूजा करावी. लक्ष्मी समोर अखंड ज्योत तेवत राहील याची योग्य ती काळजी घ्यावी. लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत, त्यामुळे लक्ष्मी तुमच्याकडून निघून जाते. प्रवेशद्वारावर गंगाजल, हळद, कापूर एकत्र करून शिंपडावे. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.